माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या दुपारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीत येणार। इंडिया आघाडीसह इतर मुद्द्यांवर मलिक ठाकरेंची करणार चर्चा। पोहरा देवीचे महंत कारंजा विधानसभेसाठी इच्छुक। कारंजा विधानसभेतून उमेदवारी द्या, अन्यथा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये समावेश करा। महंत जितेंद्र महाराज यांची भाजपकडे मागणी। खड्डा पडून ट्रक पडल्याच्या वृत्तावर मोहोळांचं स्पष्टीकरण। विरोधकांकडून पुण्याची बदनामी करत असल्याचा मुरलीधर मोहोळांचा आरोप। लातूरमध्ये सकल बंजारा समाज रस्त्यावर उतरणार। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मोर्चा। 23 सप्टेंबरला बंजारा समाज महामोर्चा काढणार। पुरंदरमध्ये उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा युवा मेळावा। मेळाव्याला रोहित पवार, मेहबूब शेख उपस्थित राहणार। मेळाव्याआधीच पुरंदरवर संभाजी झेंडेंचा लावा। लांजा राजापूरच्या मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच। लांजा शहरात राष्ट्रवादीकडून बांधरबाजी। या मतदारसंघातून किरण सामंत ही इच्छुक। यंदाच्या गळीत हंगामाबाबत मंत्री समितीत उद्या बैठक। सहकार मंत्री वळसे पाटलांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर बैठक। माजी आमदार राहुल जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीदरम्यान जगतापांनी केलं भव्य शक्ती प्रदर्शन। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह घेतली पवारांची भेट। वाशीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी। आंबेडकरांनी 11 जागांवर उमेदवारी केली घोषित। नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या। आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन मागे। अखेर 10व्या दिवशी राजेंद्र राऊतांचं आंदोलन मागे। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर निर्णय। ओबीसी उपोषण स्थळी मराठा तरुणांकडून घोषणाबाजी। वडीगोद्रीत तणावाचं वातावरण। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। अमरावती शहरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट। मोकाट श्वानांकडून दररोज 70 नागरिकांना चावा। मोकाट श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।